ठाण्यातील वन जमीन हस्तांतर प्रकरणी खासगी कंपनीला 2,800 कोटींच्या टीडीआर प्रकरणी वनमंत्री गणेश नाईक गप्प का हा सवाल उपस्थित होतोय। गेले अनेक दिवस हा मुद्दा लोकशाही मराठीने लावून धरला असून या प्रकरणी गणेश नाईक यांची प्रतिक्रिया घेण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न केलाय। त्यावर या प्रकरणी माहिती घेऊन 4 ते 5 दिवसात भाष्य करू अशी प्रतिक्रिया गणेश नाईकांनी दिली। इतकं मोठं हे प्रकरण असताना एकीकडे सर्वसामान्य या मुद्द्यावर भाष्य करताना तिथे वनमंत्री असलेल्या गणेश नाईकांना हे प्रकरण माहीत नाही का, याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त होतं। ठाण्यातील जी 50 वर्ष जुनी वनजमीन आपली आहे त्यावर आता टीडीएस 2800 कोटीचा टीडीएस एका खासगी कंपनीला मिळणार आहे। वन खात्याची नेमकी यामध्ये भूमिका काय? मी साधारण याबाबत एक 4-5 दिवसात भाष्य करेन। ठाण्यातील जी 50 वर्ष जुनी वनजमीन आपली आहे त्यावर आता टीडीएस 2800 कोटीचा टीडीएस एका खासगी कंपनीला मिळणार आहे। वन खात्याची नेमकी यामध्ये भूमिका काय? मी साधारण याबाबत एक 4-5 दिवसात भाष्य करेन। ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरणी आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली। ठाण्यातील आणखी अनेक प्रकरणं बाहेर येतील असंही ठाकरेंनी म्हटलं। मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्हाला लवकरच समजेल असा इशारा सुद्धा ठाकरेंनी दिला। ठाण्यातील टीडीआर प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली। आणखीन सुद्धा असे काही प्रकरणं बाहेर येतील असा दावा आदित्य ठाकरेंनी केला। ठाण्यातलं टीडीआरचं प्रकरण देखील मोठ्या प्रमाणात गाजतंय। ठाण्यातली अजून खूप प्रकरणं येतील, मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्हाला लवकरच समजेल। ठाण्यातली अजून खूप प्रकरणं येतील, मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्हाला लवकरच समजेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।